नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय दाखवतोय. आज 6 डिसेंबर 2023 तारीख आहे. आज महापरिनिर्वाण दिन आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. कारण आज 6 डिसेंबर 2023 तारीख आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे कसबे तडोळ हे गाव आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आणि या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 साली 2 दिवस या गावामध्ये मुक्काम केला होता. ज्या खोलीत ते मुक्कामाला होते, ज्या बैलगाडीमध्ये त्यांना रेल्वे स्टेशनवरून गावात आणलं होतं, ज्यांच्या मिरवणूक काढली होती, मी ती बैलगाडी दाखवणार आहे. ज्या ठिकाण आहे मुक्कामाचं ते ठिकाण दाखवणार आहे. मी आता जिथं आहे ते कसबे तडोळ या गावातला हा चौक आहे आणि या चौकात उभा आहे मी आता जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्कामाला होते आणि ज्या बैलगाडीतून त्यांना मिरवणूक काढली होती ज्या बैलगाडीतून, ती बैलगाडीसुद्धा मी दाखवणार आहे. चला आपण ज्या ठिकाणी मुक्कामाला होते तिथं जाऊ अगोदर आणि त्याच्यानंतर कोणत्या बैलगाडीमध्ये त्यांची मिरवणूक काढली होती, रेल्वे स्टेशनहून इथं आणलं होतं, ते आपण थेट या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला. जय भीम साहेब. जय भीम. काय म्हणता मामा? काय नाही, काय आपली ओळख काय कसं काय? मी इथं आज 6 डिसेंबर आहे हो आणि महापरिनिर्वाण दिन आहे. बरं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या गावात आलते. तुम्ही आता तिकडे चालले म्हणून म्हटलं इथं इथली आम्हाला माहिती पाहिजे थोडी, की नेमकं इथं काय त्यावेळेची परिस्थिती काय होती, कसं होतं, त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला ते ह्याच्याकडे जायचं आहे जिथं बाबासाहेब मुक्कामाला होते, शाळेकडं. शाळेकडे एक जायचं आहे आणि रेल्वे स्टेशन जिथं आणलं त्यांना, ते रेल्वे स्टेशन म्हणजे तिथं ते ठिकाण कसलं होतं त्यावेळेस, कसं आणलं त्यांना बैलगाडीत, मग ते ठिकाण रेल्वे स्टेशनवर जायचं आहे जाऊ आणि ते जिथं बैलगाडी आहे ती ठेवलेली, मग ती बैलगाडी कशी आहे काय, आज आपल्याला स्पेशल मुलाखत करायची की ती सगळं पण तुम्हाला दाखवायचं. माहिती आहे का सगळं तुम्हाला? होय माहित आहे, पूर्ण माहिती आहे ना? हो जायचं का तिकडं मग आपण? हो जाऊ ना. बरं जाऊ. चला मग आपण काय करू, जिथं ते सुरुवातीला आपण रेल्वे स्टेशनला जाऊ. हो त्याच्यानंतर सुरुवातीला आता रेल्वे स्टेशनवर जाऊ. हो तिथून परत मुक्कामाला जिथं होते तिथं जाऊन तिथून पण बैलगाडीकडे जाऊ. चालतंय. सगळी माहिती आहे ना तुम्हाला त्यावेळेची परिस्थिती ते सगळं? ऐकीव आहे पण मी काय स्वतः पाहिलेलं नाही. बरं असू द्या. पण तुमच्या आजोबांनी वडिलांनी कोणी सांगितलं आता त्यावेळेस तर इथं कोणी माणसं नसतील? नाही आता जिवंत कुणीही नाही सर. बरं विशेष स्टोरी दाखवतो मी तुम्हाला. 0 ग्राउंड स्टोरी दाखवतो. म्हणजे 22 फेब्रुवारी 1941ला इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडोळ या गावात आले होते. आपण तिथं जाऊ. रेल्वे स्टेशनवरून कसं आणलं त्यांना, कुठलं रेल्वे स्टेशन आहे, त्याच्यानंतर मुक्काम कोण्या खोलीमध्ये केला आणि ज्या बैलगाडीत त्यांची मिरवणूक काढली होती ती बैलगाडी कशी आहे, सध्याची काय परिस्थिती आहे, कसा ठेवा जपून ठेवला आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, नेमकं कशी परिस्थिती आहे आजची, आपण 0 ग्राउंड स्टोरी जाऊन घेऊया. चला. कुणकडे घ्यायचं बाबा? स्टेशनला चला. कुठं? कळंब रोड स्टेशन. कुणकडे जायचं? उजवीकडे का डावीकडे? कळंब रोड स्टेशन. ह्या साईडला उजवीकडे आहे का? चला बरं. तू गाडी सावकाश घ्या. रोड आहे, रोडच आहे स्टेशनला. ती स्टेशनच आहे समोर. काय म्हणले? समोरचं स्टेशनच आहे, समोरचं स्टेशनच आहे. कोणतं? हे का? कळंब रोड स्टेशन. होय. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर उतरलेले ते स्टेशन तिथं आहे समोर. बरं बघायचं ते स्टेशन. चला. हो इथं उतरले होते का? हे नंतर बांधलंय का? हो नंतर बांधले बाबासाहेब सुरुवातीला? बाबासाहेब ह्याच ठिकाणी कोणत्या दिवशी उतरले तिथं? हे 22 फेब्रुवारी 1941ला. बरं हे रेल्वे स्टेशन हेच आहे ते? हा रेल्वे स्टेशन मध्ये जायचं, मध्ये जाऊ आपण, बगू नेमकं काय सगळं दाखवायचं तुम्ही. आता इथून आपण मग रेल्वे स्टेशनवरून इथून हे रेल्वे स्टेशन बघू. इथून आपण पुन्हा त्या ह्याच्याकडे जाऊ जिथं शाळा मुक्कामाला होती तिथं जाऊ. तिथून पुन्हा आपण नंतर ती बैलगाडी कुठं मिरवणूक काढली होती, ह्या कोणत्या बैलगाडीत गेले होते, हे सगळं आज 6 डिसेंबर 2023 आहे आज तारीख. वेळ दुपारची 2 वाजण्याचे. आपण सगळं महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे दाखवणार आहेत लोकांना. 6 तारीख आहे, 6 डिसेंबर 2023 आहे, दुपारची वेळ आहे. आपण सगळं दाखवू नेमकं. बघा तुमचं काय नाव म्हणले पूर्ण? माझं नाव अच्युतराव काशीनाथ भालेराव. हे अच्युतराव भालेराव इथलेच आहेत ते. भालेराव मामा आपण काय करू, सगळंच दाखवू तुम्हाला. सगळे काय माहिती आहे इथली त्याची? हो माहिती आहे. सांगू शकता तुम्ही? आता रेल्वे स्टेशन बघून पुन्हा तिकडे जाऊ आपण. हो चालतंय. चला बरं बघू रेल्वे स्टेशन कसं आहे ते. इथंच बाबासाहेब आंबेडकर हे या रेल्वे स्टेशनवर उतरले होते. हो इथं पुढे रेल्वे वगैरे इथून जात होती, कसं होतं काय? नाही त्यावेळेला जात नव्हती सर. रेल्वे इथून पुढे जात नव्हती.
कसं काय? का तर म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झाला हां आणि त्याच्यानंतर मोगलाई मराठवाडा आणि इंग्रजी ही एक झालं आणि त्याच्यानंतर रूळ पुढं टाकले गेले. लातूरला नंतर गेली 2000 म्हणजे 47ला गेली 1947 हो 1947ला गाडी पुढे गेली. हे रेल्वे स्टेशन नंतर बांधलंय का? हा हे पहिलं कसलं जुनं होतं इथं? पहिलं रेल्वे स्टेशन लहान होतं पण चांगलं होतं आणि त्यावेळेलाच बाबासाहेब ह्या ठिकाणी उतरले त्या गाडीने. शेवटचं शेवटचं स्टेशन असल्यामुळं. पण स्टेशन शेवटचं असू द्या पण ज्या वेळेला नाही ज्या वेळेला बाबासाहेब इथं उतरले त्यावेळेला ही रेल्वे चालू होती. कोणती? कायमस्वरूपी चालू म्हणजे इथं उतरत होते लोक? हा इथं म्हणजे बंद नव्हते, थांबा होता ह्या रेल्वे सुरुवातीला. हो पण ज्या वेळेला हे ब्रॉडगेज स्टेशन झालं आणि ब्रॉडगेज ह्या बाजूला आली त्यावेळेला पुन्हा थांबा इथला बंद झाला. ब्रॉडगेज झाल्यापासून बंद झाली रेल्वे? ब्रॉडगेज झाल्यापासून इथला बंद झाला थांबा. आमचं एक माझं एक स्वतःचा मानस असा आहे की बाबा बाबासाहेब ह्या ठिकाणी उतरलेले आहेत मग नेहमी ही रेल्वे थांबत होती इथं. पण ज्या वेळेला ब्रॉडगेज झाली त्याच्यानंतर काही दिवस थांबली आणि काही दिवसानं इथली रेल्वे स्टेशनचा स्टाफ उडवला. ब्रॉडगेज झाली होती थांबत होती रेल्वे? हा थांबत होती थांबत होती. पहिले थांबत हा ही ब्रॉडगेज झाल्यावर डबल लाईन ब्रॉडगेज झाल्याच्या नंतर रेल्वे थांबत होती. किती दिवस थांबली? 1 वर्ष थांबली आणि त्याच्यानंतर पुन्हा रेल्वे स्टॉपच उडवला पूर्ण रेल्वे स्टॉप. कशामुळे बंद झाली? काय कारण नाही सांगता येत. पण एक माझ्या मनात असं वाटतंय की शेवटचं स्टेशन आहे बाबासाहेब ह्या ठिकाणी उतरले आणि मग मनात असं वाटतंय की बाबासाहेबच ह्या ठिकाणी उतरले म्हणून रेल्वे थांबा बंद झाला का काय. मग ह्या ठिकाणी काय आलं कास्टिझम आलं का काय आलं असं एक मला स्वतःला वाटतं म्हणून असं एक मला वाटतं. म्हणून शासनाला माझी कळकळीची विनंती आहे नम्रतेची विनंती आहे की बाबा शासनानं ही रेल्वे थांबा द्यावा आणि बाबासाहेबाचं ह्या ठिकाणी पाऊल लागलेलं आहे. ह्या ठिकाणी खडा बाबासाहेबांच्या पावलाने पुनीत झालेला आहे पुण्यवान झालेला आहे. म्हणून असं वाटतं की गाडीला ह्या ठिकाणी थांबा द्यावा प्रत्येक गाडी थांबावी. का तर ह्या परिसरामध्ये 25 गाव आहेत 25 गावं ह्या ठिकाणी गावाची लोक येतात आणि गर्दी होती. म्हणून शासनाला एकच कळकळीची विनंती की रेल्वेचाही फायदा व्हावा आणि म्हणून रेल्वे थांबावी. आता 22 फेब्रुवारी 1941 दिवशी उतरले होते? हां 22 तारखेला. त्यावेळेस तुमचं वय काय होतं? त्यावेळेला माझा जन्म नव्हता सर. त्यावेळेला माझा तुम्हाला माहिती कशी मिळाली? 1951 सालचा माझा जन्म. पण मला अशी माहिती मिळाली की माझे वडील सुतारकी धंदा करत होते. मग माझ्या त्या ठिकाणी त्या नेटावर म्हणा तर अशी एक 5-25 लोक दररोज बसायची आणि त्यावेळेला माझे आजोबा मोठे पुढारीच होते कवी अर्जुन हरी भालेराव. त्यांनी काव्य केलं होतं त्यावेळेला आणि बाबासाहेबांच्या नावावर म्हणजे पूर्ण जलसा केला. तर त्याच्यावर ते जागेवर बसले लोक काम करत आम्ही बसलो की हे सगळ्या चर्चा निघायच्या. मग चर्चा निघत असताना त्यांनी सांगायचं बाबासाहेब अशा पद्धतीनं आले बाबासाहेब असे राहिले बाबासाहेबाला असा बंदोबस्त होता अशी बाबासाहेबांना थैली दिली पैशाची थैली. कोणी दिली? काय पैशाची थैलीचं काय विषय? इथं काय झालं की बाबासाहेबांनी असा विचार केला की ज्या ठिकाणी मोगलाई आणि मराठवाडा आणि आणि इंग्रजी हे बाँड्रीचं गाव आहे अशा ठिकाणी मला सभा घेता यावी. का तर मला मोगलाई मराठवाड्यातली लोक सुद्धा त्या ठिकाणी यावी सभेला ह्याच्यासाठी पलीकडचे सुद्धा. हां म्हणून ह्या ठिकाणी सभा घेतली आणि ही सभा घेण्यासाठी आमच्या गावचं प्रत्येक माणूस पैसा दमडी जमविण्यासाठी परगावी फिरले. लोकांनी पैसा दिला आणि त्यावेळेला आता मला माहीत नाही की किती पैसे दिले पण थैली अर्पण केली बाबासाहेबांना इथं. आणि बाबासाहेबांनी इथं आल्यानंतर काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यापासून म्हणजे शिकास आणि मेलेलं मृतमांस खाऊ नका किंवा मुलांना शाळेत घाला हे असं एक आदेश दिला. हां आदेश दिला तशाप्रमाणे बाबासाहेब इथं आले. अच्छा. आता इथून आपण त्यांची मिरवणूक काढली गावामध्ये म्हणजे त्यावेळेस
हो ती बैलगाडी तर गावातच आहे आता हो मग बैलगाडी आता आपण तिथं जाऊन नेमकं कोणत्या शाळेत मुक्कामाला होते ते हो, खोली हो, तिथं कशी आहे म्हणजे ते रूम खोली कशी आहे होय ती बघू आपण. त्याच्यानंतर ती बैलगाडी कोणती होती हो तिथं तुम्ही सगळी माहिती सांगायची पण आम्हाला. सांगतो चला आपण तिथं जाऊ आता. हो. नेमकं कसं आहे बघा 22 फेब्रुवारी 1941 दिवस आणि त्या दिवशी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रेल्वेनं उतरले होते. हे शेवटचं रेल्वेचं स्टेशन होतं. याच्या पुढं रेल्वे जात नव्हती. मुघलांचं राज्य होतं पलीकडं आणि इकडं इंग्रजाचं राज्य होतं. तर त्याच्यामुळं त्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथं तर कसबे तरोडा गावामध्ये शेवटचं रेल्वे स्टेशन आहे आणि याच गावामध्ये त्यांनी महारमांग वतनदार परिषद घेतली. 22 फेब्रुवारी दिवशी या गावामध्ये मुक्काम केला आणि 23 फेब्रुवारी ते इथून गेले. आता नेमकं काय ते घडलं त्या दिवशी ती परिस्थिती काय आणि आज 67वा महापरिनिर्वाण दिन आहे. विशेष मी तुम्हाला स्टोरी दाखवतोय. चला आपण मामा आता तिथं जाऊ आपण. हो, चालतंय. चला ठीक आहे. चला. खाली उतरताना ती किती बैलगाडी होत्या त्यावेळेस तिथं इथं आलेल्या? इथं बैलगाडी एकच होती. हां ते गणेशलाल डाळे असे म्हणून एक मारवाडी होते. हां हां त्यांनी गणेशलाल डाळेंनी बाबासाहेबांना बसण्यासाठी गाडी दिली मिरवणूक काढण्यासाठी. हां हां म्हणून बाबासाहेबांना इथं गाडी आणली, स्टेशनवर गाडी आणली. अशी लाखो लोक आलेली होती. जनसमुदाय भरपूर होता. प्रत्येकाने वाद्य किंवा आपल्याला जे वाटेल ते अशा पद्धतीने माझी ती 2 बैल आहेत आणली. मी बी आणली ह्यांची 2 बैल आहेत. हां किती गाड्या होत्या त्यावेळेस म्हणाले? नाही एकच गाडी पण बैल हावसानं झुपली. हां हां एका गाडीला 51 आपलं 50 एकाच 51 गाडीला. बैल 25 जोड हां 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 आणि एक हावसाने एक बैल त्याला शिवळ तयार करून एक बैल मोहरी धरला होता. हां त्यावेळेस हो म्हणजे 51 बैलाच्या एका बैलगाडीला 51 बैल लावले. आणि एकाच बैलगाडीला 51 बैल समजा लावले की होते. अशी 2 बैल धरली माझी शिवळ घातलेला आहे चला आणि का आली बैल असं एक माझं मत. आम्ही बी तेव्हा जन्मलं नव्हतो. हां, हां. आमचे वडील होते त्या म्हणजे कार्यात. पूर्वजांनी सांगितलेलं आहे. हो, लोकांनी वडीलच होते. सांगितलं. ह्यांच्या वडिलांनी आजोबांनी सांगितलं की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस उतरले होते त्यावेळेस एकच बैलगाडी होती. मात्र त्या बैलगाडीला हौसनं 51 बैल लावले हो आणि जल्लोष या गावामध्ये जंगी मिरवणूक काढली बाबासाहेबांची. शेवटचं गाव आणि महारमांग वतनदार परिषद घ्यायची होती त्यांना इथं म्हणून त्यांनी हां भरपूर साथ दिली अच्छा. पुऱ्या गावानं. ही वतनदार परिषद कधी घेतली ती? 23 तारखेला 23 तारखेला सकाळी. 23 तारखेला सकाळी. चला आता आपण तिकडे जाऊ मामा. जिथं मुक्काम केला तिथं जाऊ. ज्या वेळेला इथून मिरवणूक निघाली हां त्यावेळेला हे पिंपळाचं झाड होतं त्या आणि त्याची एक फांदी अशी गेलेली होती. तर ज्या वेळेला बाबासाहेबांची गाडी तिथपर्यंत गेली मिरवणूक तिथपर्यंत गेली त्यावेळेला पिंपळाची पानं एक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या झुळकीनं बाबासाहेबांच्या डोक्यावर पिंपळाची पानं पडली. ते एका कवीनं म्हणजे चत्रभूत सोनवणे या कवीनं असा उल्लेख केलाय की पिंपळ फुलांचा वर्षाव होई आनंद सगळ्या लोकांना होई असे गीत केलेलं कवीनं हां. कविता केलेली आहे. म्हणजे कवी बी आता वारले 2 वर्ष. बरोबर. आता ते होते ते कुठले इथलेच होते का ते? हो इथलेच होते. छत्रभूत सोनवणे इथलेच. मग जायचं का आता आपण तिकडे? हो चला की. चला बसा गाडीत. मग आता ते बैलगाडी ते कोणाकडे आहे ते आता? बैलगाडी आता एका माळ्याकडे आहे. बरं बरं बरं. ते बाळूमाळी म्हणून आहे त्या बाळूमाळ्याकडे त्याला फोन लावा हो. ती सांभाळ म्हणजे त्यांच्याकडे दिलेली आहे का ठेवायला? हा नाही त्यांना ठेवायला दिलेली हा. नाही. ते असं झालं की तो बाळूमाळी एका ह्या गणेशलाल डाळेच्यात नोकरी होते. हां मग गणेशलाल डाळेच्यात नोकरी असताना त्यानं पैशामध्ये त्याच्या ती गाडी विकत घेतली. गाडी अधिक बैल त्या बाळूमाळ्यानं विकत त्यावेळेस? घेतली. हा त्यावेळेला विकत त्यांचा घेतली. व्यवहार काय असेल हा त्यांचा? व्यवहार काय असेल तो. मग ती गाडी घेतल्यानंतर त्यानं ते शेतात आणून ठेवली आणि शेतात आणून अशी ठेवली की म्हणजे त्याला माळवं ही ते काहीतरी वाहत होता त्यानं. पण त्यावेळेला छत्रभूत सोनवणे आमचा एक माणूस त्यानं बघितली की बाबा ही गाडी तर बाबासाहेब बसलेली आहे आणि हा माणूस दररोज माळवं वाहतो ह्याच्यामध्ये तर त्याच्यापेक्षा ह्याला आपण सांगावं. मग त्याने त्यांना सांगितलं की ही बाबासाहेब बसलेली गाडी आहे आणि तुम्ही काय ह्याच्यामध्ये काय आणू नका. मग त्याने ती बंद केली आणि एका सुरक्षित शेडमध्ये ठेवलेली आहे. बरं बरं बरं. हां हां हां. नाही 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 ह्याच्याकडे जाऊ दे हो. मध्ये नाही नाही गाडी हे जिल्हा परिषद शाळा आहे काही? हो हो जिल्हा परिषदची शाळा आहे. अरे जाय गाडी.
शाळा कितीपर्यंत होती त्यावेळेस? इथं 7वी पर्यंत शाळा होती पहिली. बरं बरं बरं. हो. बघा जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 फेब्रुवारी 1941ला इथं कसबे तोरड्यामध्ये ज्यावेळेस आले होते त्यावेळेस इथं हे याच शाळेत मुक्कामाला होते. ही शाळा ती इकडे दाखवाय, जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तोरडे. याच शाळेमध्ये बाबासाहेबांनी मुक्काम केलाय. आता इथं कोणती रूम होती ती, कशी आतमध्ये कशी आहे ती बघू आपण आता. चला की दाखव. हां आतमध्ये जाऊ आपण. चला. जाऊ द्या मामा, गडबड करू नका. ऐका ना, आता इथं ही शाळा कितीपर्यंत आहे शाळा? इथं 7वी पर्यंत शाळा आहे, पहिली ते 7वी. हां हां हां. त्यावेळेस कितीपर्यंत होती? पहिली ते 7वी पर्यंतच होती होय. त्यावेळेला सुद्धा. हो हो. ही शाळा त्यावेळेस अशी कंडिशन होती का पुन्हा म्हणजे? नाही हीच कंडिशन, ह्याच्यात काही बदली केल्या नाही. दरवाजे तेच आहेत, हे कौलारू बी तेच आहेत, ह्याच्यात काही बदल नाही. हे कौलार त्यावेळेस होते? हो 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 हो. म्हणजे असं कौलारू शाळा अशा पद्धतीचीच हो, आहे? अशा त्याच्यावरचं फुटलेलंही बदललं असेल? हो हो, फुटलेलं तेवढं बदललेलं आहे ते बी. बाकी तर हे लाकडं वगैरे हेच आहेत का? ते पूर्वीचंच आहे. हे त्यावेळेसच आहे का? हो 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 हो, त्यावेळेस बघा लाकडं शाळा, लाकडंच आहे हे सगळं. सागवानी शाळा आहे. सागवान आहे काही? हे कशाच आहे? ही सागवानच सगळं सागवानी लाकूड. हां सागवानी लाकूड वापरलेलं आहे. बघा जिल्हा परिषद शाळा आहे, सागवानी इथं कौलार केलं याला. ह्याची स्थापनाच आहे सर 1864 सालची, ह्या शाळेची. बापरे, 1864 साल. आपण आतमध्ये जाऊ की? हो हो, चला. बघा इथंच आहे शाळा, इथंच भरते. आता कितीचा वर्ग आहे? हां 6वी. तुकडे आहेत का इथं? होय हो, शिक्षक पण आहेत इथं सर. हो सर, 6वीचा वर्ग आहे ना? हां हां हां. बरं बरं बरं. काय नाव तुमचं? बरं बरं. इथं आतमध्ये जातो आम्ही, बघू जरा नेमकं. इथं मुक्कामाला बाबासाहेबांचे आहे आम्हाला. या बघा इथं वर्ग भरतो आता, आणि इथंच बाबासाहेब हे याच रूममध्ये मुक्कामाला होते. बघा इथं रूम, ही खोली ती ज्यावेळेस बाबासाहेबांनी मुक्काम केला या रूममध्ये. ती सोलापूर जिल्हा होता त्यावेळेस, बरोबर आहे का? हां, त्यावेळेला 16 जिल्हा. हां. आणि मोगलाई मराठवाडा भागातील महामानव वतनदार परिषद कसबे तोरडे इथं घेतली होती. अधिवेशन पहिलं होतं. हो, पहिल्या बाबासाहेबांनी इथं पहिलं अधिवेशन घेतलेलं आहे, बरोबर आहे ना? हो हो. इकडे दाखवा. इथं हे बघा, इथं फोटो आहेत. हे जे फोटो आहेत ते कुठले आहेत? त्यावेळेसचे फोटो आहेत हे. ज्या वेळेला या ना इकडं, परिषद घेतली. इकडे या इकडं. हां हां, त्यावेळेस सोबत होते. मेन माणसं. हां हां, या अलीकडे या इकडं. हां हां. हे जे आहेत बघा आज 6 डिसेंबर 2023 तारीख आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 67वा. आणि हे जे ठिकाण आहे कसबे तोरडा, याच ठिकाणी बाबासाहेब मुक्कामाला होते एक दिवस. आणि त्यांनी इथं महामानव वतनदार परिषदसुद्धा घेतली होती. आणि ते ज्या ठिकाणी मुक्कामाला होते ती ही खोली आहे मुक्कामाची. वर दाखवा इथं. हे बघा इथं सगळं असं लाकडी आहे. हे पहिलंच आहे का? हा, लाकडी कौलारू ही पैरच आहे, पूर्वीच सगळं. बघा ह्याच्यात काय बदल कौलारू आहे, हीच रूम आहे. इथं काही सुद्धा नाही, पहिले आहे तशीच आहे. हो. इथं काय दुरुस्ती वगैरे केली का नंतर? काय दुरुस्ती केलेली आहे, कारण थोडंसं काय पडझड झालेली होती, ती दुरुस्ती केली. बरं बरं बरं. इथं बघा, इकडे दाखवा. इथं काय लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शूर लढवय्ये सैनिक. पहिली उभी रांग डावीकडून माणिक मेसू भालेराव. हो. 2 नंबरला यशवंत पिराजी सोनवणे. 3 नंबरला गोपाळ सकाराम भालेराव. 4 नंबरला पांडुरंग निकाळजे. दुसरी उभी रांग डावीकडून भिवाजी सकाराम भालेराव, शिवाजी भालेराव, भिवा निकाळजे, तात्या भालेराव. 3 नंबरला तिसरी रांग खुर्चीवर, म्हणजे तिसरी रांग खुर्चीवरची पलीकडची रांग, लास्टची ही रांग, तिसरी रांग. कुठे गेले? भगवान भिवाजी भालेराव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर ना? हा हो. हे बघा, हा फोटो. इथंच बाबासाहेब दिसतात. आणि हे तुमच्या गावातलेच लोक आहेत सगळे, कसबे तोरड्याचे, बरोबर आहे, त्यावेळेचे. हो हो. त्याच्यानंतर इथं जीवाप्पा सोबाना आहे. हा, जीवाप्पा सोबानराव येदाळे, काशीनाथ मारुती सोनवणे, मरिबा सोबाना भालेराव, बरोबर आहे. आणि बसलेल्या मुली आहेत पुढं. एक कुमारी कांबळे. आता ही 2 मुली ज्या आहेत ते कांबळे मुली आहेत. काय त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? काय? नाही, हे काय, हे आमच्या अगोदरच्या बरंच. बरं. आता ह्या रूम मध्ये आणखीन काय लिहिलेलं आहे? इथे एक फोटो आहे. इकडे दाखवा. ह्या ही खिडकी आहेत लाकडी. इथं लाकडाच्या खिडकी आहेत त्या संपूर्ण.
हे नंतर बसवले असतील काय, दुरुस्ती केली असेल त्याला. हे इथं रिपेअर केलंय. बाबासाहेबांचं विश्वरत्न असं खाली नाव आहे. फोटो आज हार घातलेला आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं खाली 5 मेणबत्त्या लावलेल्या आहेत तिथं. हो आणि चालू पण आहेत त्या. खाली दाखवा. हो. इथं आज विशेष आहे. आज सकाळी पूजा केली, वंदन आम्ही तुम्हाला खास महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2023 विशेष दाखवतो तुम्हाला. फक्त टुडे समाचार न्यूजच्या प्रेक्षकासाठी सर्व माहिती, जे ठिकाण आहे आणि इथंच बाबासाहेब आले होते, इथंच मुक्काम केला होता. नेमकं पुढं महामार्ग वतनदार परिषद घेतली, त्याच्यानंतर काय झालं, कोणत्या बैलगाडीत आणली, पुढे जाणार आहेत आपण. इथे एक बोर्ड लावलेला आहे अजून. इथं महामार्ग वतनदार परिषद दिनांक 22 व 23/2/1941. आता इथं या बोर्डावर लिहिलेलं आहे कसबे तडोळे हे येडशी ते ढोकी रस्त्यावरचे छोटे गाव. आता काय लिहिलं बोर्डावर मी वाचून दाखवतो तुम्हाला. महत्त्वाचा विषय आहे, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाबासाहेबाची खोली कोणती होती मुक्कामाची, तिथं काय लिहिलेलं आहे, आतमध्ये कसं आहे, त्यावेळेस कसं होतं आणि त्यावेळेस आज पण काय आहे. तेच आहे आज जे ते ज्यावेळेस इथं 1941 आले होते 22 फेब्रुवारी, त्या दिवशीचीच आजची पण परिस्थिती दाखवते मी तुम्हाला. हे छोटंसं गाव 1864 साली येथील शाळेची स्थापना झाली. म्हणजे ही शाळा 1864 साली स्थापन झालेली आहे. कसबे तोरड्याची ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. दगडी बांधकाम आहे शाळेचं पूर्ण. शाळासुद्धा अतिशय आता चांगल्या प्रकारे आहे. अजूनही कुठं तडे वगैरे काय गेलेलं आहे शाळेला. त्याच्यानंतर 1941 साली येथे महामार्ग वतनदार परिषद झाली. या निमित्ताने मराठवाड्यातील दलित समाजाचे पहिले अधिवेशन झाले. गावचे नाव जरी तडोळे असले तरी कळंब रोड रेल्वे स्टेशनवर 22 फेब्रुवारी 1941 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन झाले. रेल्वे स्टेशन ते भीमनगरपर्यंत हलगी, तुतारी व सुंदर झुली घातलेल्या 51 बैलजोड्यासह मिरवणूक काढण्यात आली. 51 बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं तिथं 51 बैल त्या एका बैलगाडीला लावले होते. ते इथं लिहिलेलं आहे. हे बघा, इथं 51 बैलजोडीसह 51 बैलजोड्या असा शब्द आहे, मात्र 51 बैल त्या गाडीला लावले होते. 25 बैलजोड्या आणि एक वर बैल, 51 बैल होते. मिरवणूक काढली आणि भीमनगरमध्ये आपल्या भाषणात स्वतः खंबीर व्हा, शिक्षण घ्या, कोणी मारलं असे सांगत येऊ नका, विशेष संदेश दिला बाबासाहेबांनी. त्यावेळेस त्यांनी भाषण ज्यावेळेस केलं त्यावेळेस भाषणामध्ये काय लिहिलं ते मी काय बोलले ते इथं लिहिलेलं आहे. गावकरी सोडा, मुले शाळेत घाला, पक्ष वाढवा असा संदेश दिला. त्या दिवशी याच शाळेत त्यांचा मुक्काम होता. दिनांक 23 फेब्रुवारी 1941 या दिवशी खुले अधिवेशन झाले. अधिवेशनात निजाम हद्दीत राहणाऱ्या अस्पृश्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारने तातडीने करावी. नवीन राज्यघटनेत निजाम हद्दीतील अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी करणारे ठराव संमत करण्यात आले. बोर्डवर काय लिहिले दाखवले मी तुम्हाला. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांनी भाषण केलं. भाषणामध्ये काय संदेश दिले याच्यावर लिहिलेला आहे संदेश तो. आणि सर्व काही मी तुम्हाला वाचून दाखवले. वर बी तारीख 23/2/1941 रोजी डॉक्टर B.R. आंबेडकर कसबे तडोळे येथे आलेल्या महामार्ग वतनदार परिषद पहिले अधिवेशन वेळी घेतलेले छायाचित्र इथं. आता तो फोटो आणि तो फोटो एकच आहे, नाही बदल, वेगळा फोटो आहे, बरोबर आहे. आता ह्या फोटोमध्ये वेगळे माणसं आहेत. याच्यामध्ये हरिभाऊ तोरणे मास्तर, खरे कारणीभूत हे श्री जी सु येदाळे, श्री धोके सोनवणे, मुबा भालेराव, अह भालेराव, भी भालेराव, भानुदास शिंगाडे, गोफ भालेराव, का मा सोनवणे, तास भालेराव, स को सोनवणे, वीज बसवंत, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स गो भालेराव, या रा सोनवणे, शिवकुमार डिजिटल. आत्ताच्या डिजिटलचं नाव पण आहे त्याच्यावर, आत्ताचं डिजिटल आहे. त्यावेळेस फोटो घेतलेला त्या फोटो आणि ह्या फोटोत काय नेमकं लिहिलेलं आहे, कोणते लोक आहेत, मी तुम्हाला हे 2च फोटो आहेत इथं. आणि नेमकं रूम कशी आहे, ही खोली कशी आहे हे मी तुम्हाला दाखवली. आता इथून बाबासाहेब आंबेडकर ज्या बैलगाडीत मिरवणूक काढली होती त्यांना मिरवणूक काढून इथं गावामध्ये जल्लोषात आणलं होतं. ती बैलगाडी बघू आपण मामा. आता आपण जाऊ. हे अतिशय महत्त्वाचा विषय, ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि इथं जसं आहे तसं दाखवलंय. ते पूर्वी जसं होतं तसंच आहे इथं. ह्याच्यामध्ये काही बदल केला नाही सर, सगळं आहे तेच आहे. बरं, 1 2 3 4 खिडकी आहेत या रूमला. इथं एक दरवाजा पण आहे आतमध्ये. हा दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी आहे का? हा दुसरा वर्ग दुसरा आहे. आणि हे म्हणजे बघा या खोलीला 2 दरवाजे आहेत आणि 4 खिडकी आहेत. विशेष सर्व दाखवतो मी तुम्हाला. 0 स्टोरी दाखवतो ग्राउंडची. 0 माहिती. एकच
एक महत्त्वाचं होतं त्यावेळेला की बाबासाहेबांना ह्या रूममध्ये किंवा त्या रूममध्ये बसवायचं नव्हतं. का तर बाबासाहेबांना म्हणजे संरक्षण बी होतं म्हणून ही रूम निवडली. संरक्षित कारण room होती. ह्या बाजूला तिथं लोक राहावी, अधिक त्या रस्त्याने त्या दरवाज्यातून आलं तर त्या तिथं बी लोकं राहावे. लोक आपले म्हणजे तिथं आणि बाबासाहेब सुरक्षित आत राहावे असं म्हणजे चांगला उद्देश होता त्याच्यासाठी- हा उद्देश अशा पद्धतीने इथं मुक्काम केला तिने. बघा सर्व स्टोरी दाखवतोय सर्व बाबा हे आमचे वडील आहेत. कोणते तिकडे दाखवा मामा तुमचे वडील आहेत का ते हा ते वडील आहेत कोणते? त्यांचे. भिवाजी निकाळजे, भिवाजी निसून निकाळजे. हा त्यांचे तुमचे वडील आहेत का ते हो हो अरे वा बरं बरं त्यांचे वडील आहेत ते. ते वडील टाकलेला कॅमेरा मारला का? लावला. मग आता काय करता तुम्ही कुठं असता आता आता काय नाही इथंच आहे काम करतो आपला. काय काम करता काय सुतार काम करीत होतो पण आता काय बंद केले. मुलगा जरा नोकरीला लागलाय चांगल्या त्याच्यामुळे पुढे इकडे घे, सरळ त्या मोरडं. किती लांब आहे अजून हा, जवळ आहे आता जवळ पलीकडून आले. गाडी आली तिथे. त्या खांब्यात थोडं थोडं एक थोडं आहे एक आवडभर हां किती आहे थोडं आहे थोडं आहे. जास्त नाही लांब. तुम्ही शाळा किती शिकलो मी माझी जुनी 11वी झाली सर. तेव्हा नोकरी बिकरी लागली असती तुम्हाला? नोकरी लागली होती मला रेल्वे खात्यातच नोकरी कार्पेंटर म्हणून लागलो होतो मग का बरं केलं नाही पण काही कारणानिमित्त थांबलो घरी असं झालं. एवढं लांब कसं काय शेतात आणून ठेवलं म्हणजे त्यांनी स्वतःची जागाच घेतली नाही तर आणि प्लॉट घेतल्यामुळे इथं घर त्यांनी बांधलं आणि गाडी त्याची सुरक्षित राहावी ह्या उद्देश गाडी इथं आणून ठेवली आणि स्वतःच्या जागेत त्यानं राहिलेलं आहे. माळी ते स्वतःच्या जागेत राहिलेले आहेत असं आहे ते म्हणून एवढ्या लांब आणले. तुम्हाला मुलं ती किती आहेत मला 2 मुलं आणि 1 मुलगी. काय करते ते मुलगा एक HR आहे कंपन्यामध्ये कुठल्या अंधेरीला. बरं बरं आता ती कंपनीचं नाव काही मला माहीत नाही पण तिथं आहे आणि मुलगी आहे शिक्षिका पुण्याला. हो. लग्न करून दिलेलं आहे बस. बरं बरं पूर्व बाई. कोणती पोरं हा, इथे. हा, हेच का? इथं. हो हो ती गाडी. हो. अरे वा वा आपण आलो की आता तिथे हो, हो, हो. उतरा मग थांबा आलोय. या मामा हो हो सब कशा हो हो हा जय भीम जय भीम जय या. भीम. होय कुठून आलो होय आपसिंग घेऊन काय नाव आहे तुमचं रत्नदेव बनसोडे, सागर शिरसट, जयजी सोनवणे. बरं 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 ते बंद करा जय भीम. प्रत्येक वर्षी येता इथं नाही, पहिलेच वर्ष आहे. आमची इच्छा बरीच वर्षापासून होती या गावाला भेट द्यायची. बरं 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 हा. आज तुम्ही आले इथं आज आम्ही आलो. काय वाटलं बघून सगळं आम्हाला आल्यानंतर एवढं म्हणजे आनंद आमचा मावून असं झाला. आमची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती ह्या गावाला भेट द्यायची. आम्ही म्हणलं आता म्हणलं येऊन म्हणलं आम्ही प्राथमिक शाळेमध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस आल्यानंतर तिथं 1 दिवसाचा मुक्काम केला त्या शाळेला भेट दिली. आम्ही दर्शन घेतलं त्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन म्हणलं आता म्हणलं गाडी बघावी. बघून जावे म्हणलं. बरं बरं या काय नाव आहे तुमचं होय तुम्ही म्हणजे तुमचेच आहेत काही म्हणजे ह्यांचे? ह्यांच्या वडिला ह्यांचे वडील बाळूमाळे आणि त्यांना ही गाडी दिलेली आहे म्हणजे त्यांनी गाडी घेतलेली आहे. होय हो ती गाडी पलंग थोडा साईडला राहू दे चालतंय का? असू द्या असू द्या. बरं, राहू दे. ही गादी किंवा ही पलंग जी त्यांनी टाकलं आहे संरक्षण ते त्यांचं. गाडीचं संरक्षण म्हणून त्यांनी टाकलं. हां बरोबर तिकडं काढायचं काय म्हणजे एवढं हो, नाही नाही राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. बघा हीच बैलगाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इथं आले होते हे 22 फेब्रुवारी 1941ला ही बैलगाडी त्याच वेळेसची लाकडं आहे ती जवळ दाखवा थोडं आता त्याच वेळेसची त्यावेळेसपासून लाकडं आहे ती. कसं दिसतं ते थोडं बघा इकडे दाखवा इकडं जपून ठेवलेली बैलगाडी आहे ही. इथं कुठं काही या गाडीवर कुठलंही काम केलं जात नाही ह्याच्यात काही बदललेलं नाही. होय
बघा ही बैलगाडी कसं हे बनवलेली आहे. हे पत्रा इथे त्यावेळेसच आहे का सगळं? पतला हा साठी त्यावेळेसच पत्रा नाही त्यावेळेसचा पत्रा हा इकडे त्याच्या या ना, इकडे खाली इकडे या की, इकडे दाखवा. ह्याच्या खाली जे होते इकडून या तुम्ही, बांबू इकडून मार ह्याची पूर्ण माहिती सांगा थोडी, म्हणजे कसं काय हे. ही गाडी असं आहे ही पत्रा नंतर मारला का तरी खालचे जे बांबूच्या कामट्या मारलेल्या होत्या याच्यावर पूर्वी ज्या वेळेला बाबासाहेब गाडीत बसले त्यावेळेला कामट्या मारलेल्या होत्या पण ते कुजल्या काही दिवसानं. मग या शेतकऱ्यांनी काय केलं किंवा ते खराब झाले त्याच्यापेक्षा आपलं पत्रा मारावं म्हणून ही पत्रा मारून टाकलेला आहे. ह्याच्यात बाकीचं दुसरं काही बदल केलेला नाही त्याने. असं ते वापरत नाही कुठले बैल? नाही काय वापरत नाही कुणी वापरत नाही. ते कुठं बाहेर हे बैलगाडी कुठं कुठं नेतात मिरवणुकीला वगैरे, काय जयंतीला वगैरे नेतात? पूर्ण मराठवाड्यात गेली, लातूर गेली, नांदेड गेली, पलीकडं उमरगा, त्याच्यानंतर भीमा कोरेगाव, मुंबई, भिवंडी, पुणे, प्रत्येक ठिकाणी गेली गाडी. अगदी हे परत कशात नेतात ते? हे एक टेम्पो आहे त्या टेम्पोमध्ये ही गाडी अशीच भरते आणि असंच भरून अशीच मिरवणूक काढतात आणि परत पुन्हा आणून म्हणजे त्या बैलगाडी खाली उतरत नाही तिथं गेल्यावर? नाही मला वाटतं काय बैल वगैरे लावतात काय ह्याला? नाही ह्याच्यात कोण बसत नाही ना काहीच नाही काय नाही असं आहे. हे बाबासाहेबांचे फोटो वगैरे ठेवत असतात? हां बाबासाहेबाचा कटआउट फोटो ठेवतात आणि त्याचीच मिरवणूक काढतात पण त्याच्यावरच म्हणजे तुमच्या त्या ह्याच्या पिकअपमध्ये ठेवूनच असं आहे. पण काय वाटतं बरं तुम्हाला एकंदरीत सगळं आता हे एवढं ही तर एवढं ही आहे काय आता सांगायचं स्मारक वगैरे काय इथं बाबासाहेबांचं असं? कसं आहे मन भरून येते. त्यावेळची लोक त्या लोकांनी एवढं कष्ट घेऊन बाबासाहेबांना इथं आणलं त्यांची पुण्य आम्हाला मिळाली. आमची सगळी लोक शिकली सवरली आणि त्यांच्याच पुण्याईनं सगळं काही चांगलं झालं आहे हे आम्हाला बघायला मिळालं नाही पण पूर्वीच्या लोकांनी आम्हाला सांगितल्यामुळं आम्हाला आनंद वाटतो, बरं वाटतंय. आनंदाश्रू सुद्धा आलेत तुम्हाला? हे स्मारक व्हावं बाबासाहेबांचं अशी काय बरीच काय मागणी होती, माग आंदोलनं पण झाली होती, तर काय तो विषय काय? मागणी बरीच केल्या स्मारकासाठी, पैसेही पडलेत त्या विभागानं म्हणजे आता ती मला काय माहीत नाही पण पैसे पडलेत शाळा बांधण्यासाठी पण जागा तिथं उपलब्ध असताना सुद्धा सगळं शाळा जी आताची आहे ती दुसरीकडे ठेवायची? हां दुसरीकडं वर्ग करायचे आणि त्या ठिकाणी स्मारक बांधायचे. आता या की इकडं तुमचंच आहे ना तुमचं वडील बरोबर तुमच्याच वडिलांना गाडी घेतलेली आहे काही का आजोबानं? आजोबा होते का? वडील कुठे आहेत आता? बरं. ह्यांच्या आज 6 डिसेंबर 2023 तारीख आहे, महापरिनिर्वाण दिन आहे आणि बाबासाहेब याच गाडीत आले होते. काय तुमची काय प्रतिक्रिया असेल त्याबद्दल? काय वाटतं तुम्हाला ही बैलगाडी तुमची इथं असतात तुम्ही सांभाळता, कसं सांभाळता ह्याला? वापरी पण काय नसते फक्त कार्यक्रमाला फक्त बाहेर निघते. ते तुम्ही बैलगाडी ज्यावेळेस इथून घेऊन जातात त्यावेळेस तुम्हाला परवानगी वगैरे काय तसं काय कसं घेऊन जातात ते लोक? काय परवानगीचे नाही असंच विचारून घेऊन जात असतील ना तुम्हाला? विचारून सांगायच असते सोबत असते तुम्ही म्हणजे त्यांना सोबत घेऊन जातात? ह्यांचे वडील सोबतच असतात बैलगाडीच्या. कुठेही जाऊ द्या गाडी सोलापूरला गेली बैलगाडीच्या सोबत. काय नाव वडलंच तुमच्या? बापू माळी. बरं. बघा आज 6 डिसेंबर 2023 मी तुम्हाला कसबे या ठिकाणी 22 फेब्रुवारी 1941 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आले होते आणि 23 तारखेला त्यांनी महाराष्ट्र वतनदार परिषद घेतली. हेच गाव ते आणि रेल्वे स्टेशनवरून उतरल्यानंतर त्यांना याच बैलगाडीतून आणलं होतं. त्यांची या बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढली. वेगवेगळ्या जिथं त्या मुक्कामाला होते त्या मुक्कामी त्या खोलीमध्ये जे लिहिलेलं होतं बोर्डावर काय नेमकं कसं त्यांचं त्यावेळेस नियोजन केलं होतं ते त्या बोर्डावर सर्व लिहिलेलं आहे. मी तुम्हाला त्याचं वाचून पण दाखवलेलं आहे. आणि ही तुमचं आडनाव काय म्हणे? भालेराव मामाजी, अच्युत भालेराव मामाजी आहेत. ह्यांनी परिपूर्ण जेवढी यांना माहिती आहे तेवढी माहिती दिलेली आहे आपल्याला. तुम्ही सुद्धा नक्कीच या गावाला भेट द्या. ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बैलगाडी इथं ज्या गाडीमध्ये मिरवणूक काढली ती आज पण तसाच ठेवलेला आहे. बापू माळी आहेत त्यांनी व्यवस्थित अशी बैलगाडी ठेवलेली आहे. वर पत्रे आहेत, आडोसा केलेला आहे त्याला की जेणेकरून बैलगाडीचं नुकसान होऊ नये. हीच बैलगाडी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गेलेली आहे. जयंतीच्या निमित्तानं ही बैलगाडी घेऊन जातात.
टेम्पोमध्ये घेऊन जातात, त्या बैलगाडीला बैल वगैरे काही झुंपत नाहीत. अशीच बैलगाडी वाहनामध्ये ठेवून ह्या बैलगाडीमध्ये त्याचं बॅनर लावलं जातं आणि त्याची जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाते असं भालेरावांनी सांगितलं आपल्याला. धन्यवाद तुमचं. तुम्ही आमच्या टुडे समाचार न्यूजवर अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तुमचा संदेश काय असेल शेवटात? आज 6 डिसेंबर 2023 तारीख आहे. हे बाबासाहेबांचं ठिकाण, इथं मुक्कामाला होते, महाराज वतनदार परिषद घेतली, रेल्वे याच गावात लास्ट येत होती. इकडं इंग्रज, इकडं मोगल, असं म्हणजे एकंदरीत ही माझं एकच म्हणणं, सीमा. आणि आज बाबासाहेबांचं इथं स्मारक नाही. काय वाटतं? मग तेच आमचं मनोमन इच्छा अशी आहे की ह्या ठिकाणी बाबासाहेबाचं स्मारक मंजूर झालेलं असताना देखील अजून होत नाही, तर त्याच्यासाठी स्मारक लवकर व्हावं एवढीच आमची सदिच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, रेल्वेला एक बाबासाहेब उतरलेत त्या ठिकाणी म्हणून रेल्वेला थांबा मिळावा. बघा, 2च मागण्या आहे त्यांच्या. स्मारकाला निधी सुद्धा आलेला आहे म्हणतात. हो, निधी मात्र तो वर्ग आणखीन म्हणजे त्या ठिकाणची जागा दुसरीकडे शाळा बांधायची, त्याला थोडा वेळ लागतोय. आणि ज्या रेल्वेमधून, जिथं रेल्वे स्टेशनमधून, त्याच रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब उतरले, त्या रेल्वे स्टेशनला थांबा मिळत नाही. अतिशय दुर्दैवी बाब आहे. शासनानं याकडं तात्काळ लक्ष देऊन, जे काही 2च मागण्या आहेत, मात्र मागण्या महत्त्वाच्या आहेत, या मागण्या पूर्ण कराव्या अशी ग्रामस्थाची मागणी होत आहे. कसा वाटला झिरो ग्राउंड रिपोर्ट नक्की कळवा. आणि जर असेच काही वेगळे विषय असतील किंवा वेगळं काही घडामोडी असतील किंवा ग्रामीण भागातील काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करायचा आहे. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, कसबे तडोळे, उस्मानाबाद, धाराशिव.